नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण मराठी 40 WPM ही जी कोणी प्रॅक्टिस टायपिंगची एक्झाम देत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी येणारा जो काही प्रश्न आहे तो म्हणजेच कोणता लेटर फॉर्मॅटिंग, पत्राची जी काही फॉर्मॅटिंग आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। ओके, या व्हिडिओमध्ये आपण इंडियन स्टाईल आणि ब्लॉक स्टाईल ह्या दोन्हीही स्टाईल मी तुम्हाला सांगणार आहे। ब्लॉक स्टाईल म्हणजे त्याला ठोकळा असं म्हटलं जातं आणि इंडियन स्टाईल म्हणजे पदसोड, शब्द जरा वेगळंच वाटतात ते, पण लक्षात असू द्या ब्लॉक स्टाईल आणि इंडियन स्टाईल अशा दोन पद्धती ज्या आहेत त्या मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही। ओके, आता याच्यामध्ये जे काही आहे ते पहिल्यांदा मी सुरुवातीला सगळं टाईप करून घेतलेलं आहे डाव्या बाजूला। हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, हे तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, डाव्या बाजूला पहिल्यांदा टाईप करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला जे काही सेटिंग आहे त्या सेटिंगला तुम्हाला सुरुवात करायची आहे। सेटिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदा हा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल थोडीशी माहिती देते। जसं सूचना दिलेल्या असतात ते तुम्हाला काही नियम सांगितलेले असतात ते पहिल्यांदा वाचून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला टाईप करायला सुरुवात करायची। अगोदर टाईप करून घ्या, त्याच्यानंतर वाचा, काही प्रॉब्लेम नाहीये कारण वेळ असतो आपल्याकडे। ओके, तर याच्यामध्ये काही सूचना आहेत, लक्षात असू द्या। इंग्लिश 40चा जो काही मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये जसं इंडियन स्टाईल आणि ब्लॉक स्टाईल आहे सेम तशीच तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा आहे, पण इंग्लिश आणि मराठीमध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात ते, म्हणून मी हा तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवत आहे। ओके, तर पहिली सूचना त्यांनी काय सांगितलेली आहे, कार्यालयाचे नाव ओळीच्या मधोमध व आकर्षक रीतीने टाईप करायचे, बोल्ड करायचे, त्यानंतर त्याची साईज वाढवायची आहे आणि मधोमध म्हणजे सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे। ओके, म्हणजे कुठलं आहे, जय महाकाली सायकल स्टोर्स वगैरे जे काही लिहिलेलं आहे ते। त्यानंतर पुढचं सांगितलं आहे, पत्र मिळणाऱ्याचा पत्ता व पत्रातील परिच्छेद पदसोड म्हणजेच इंडेंट पद्धतीने टाईप करायचा आहे। पत्र मिळणाऱ्याचा पत्ता म्हणजेच त्याचा ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी आणि त्याच्यानंतर परिच्छेद म्हणजे काय, पॅरेग्राफ, पदसोड म्हणजेच काय, इंडेंट पद्धतीने करायचे। इंडेंट पद्धत मी तुम्हाला सांगेन। त्यानंतर आहे सन्मानित शेवट म्हणजेच त्याला कॉम्प्लिमेंटरी क्लोज असं म्हटलं जातं, ते कुठे हवंय आपल्याला, उजव्या बाजूला। हे जे आहे आपला विश्वासू व्यवस्थापक वगैरे ह्याला म्हणतात ते कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे सन्मानित शेवट। ओके, आता हा सध्या कुठला आहे, डाव्या बाजूला आहे, तर मग तो आपल्याला कुठे घ्यायचे, उजव्या बाजूला। तो कसं घ्यायचं वगैरे ते मी सगळं तुम्हाला सांगेल। ओके, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जो ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी असतो, म्हणजेच काय की पत्र मिळणाऱ्याचा पत्ता असतो तो मी जसं लिहिलंय, इथून हे दोन ॲड्रेसेस आहेत, मी जसं लिहिलंय तसं तुम्ही लिहायचं नाहीये। हे मी का लिहिलंय, कारण आपण जेव्हा मेल मर्ज करणार आहोत तर मी कॉपी पेस्ट करून तिथे घेणार आहे। ओके, तुम्ही कॉपी पेस्ट नाही करायचे, लक्षात असू द्या, वेळ वाचावा म्हणून मी हे सगळं केलेलं आहे की टाईप मला करायला लागू नये म्हणून हे मी इथे लिहून घेतलेले। दोन ॲड्रेस असतात ते कंपल्सरी। हा पहिला आहे व्यवस्थापक इंडिया सायकल स्टोर्स आणि गडचिरोलीपर्यंत, हा एक पहिला ॲड्रेस आहे आणि दुसरा जो आहे मॅनेजर पटेल सायकल स्टोर्स आणि गडचिरोली, असे दोन ॲड्रेस असतात ते। हे तुम्हाला असे टाईप करायचे नाहीयेत, पुन्हा सांगते मी, हे आपल्याला मेल मर्ज करायचे। ओके, ते कसं मेल मर्ज करायचं ते मी तुम्हाला सांगेल। ओके, आता टाईप करत असताना जिथे जिथे हे डॉट 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 आहेत तिथे तुम्हाला काय करायचं, एंटर प्रेस करायचं आहे। म्हणजे आता मी लिहिलं जय महाकाली सायकल स्टोर, एक एंटर प्रेस करायचे आणि मग लिहायचे नागपूर पुणे महामार्ग धरमपेठ, कॉमा द्यायचे, पुन्हा एक एंटर करायचे आणि नागपूर असं लिहायचं आहे। ओके, जसं लिहिलेलं आहे टाईप करताना एक 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 एंटर तुम्हाला द्यायचे। आता आपण सेटिंगला सुरुवात करूया। सेटिंगला सुरुवात करत असताना पहिल्यांदा जे एक्स्ट्राचे एंटर आहेत, सेटिंग मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे, जे एक्स्ट्राचे एंटर आहेत तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे, सुरुवातीला ते एंटर द्यायचे। मग एक्स्ट्रा एक एंटर कुठे येणार, तर हा पूर्ण ॲड्रेस झाल्यानंतर इथे दिसतो की नाही, इथे तुम्हाला एक एंटर द्यायचे। ओके, हा एक एंटर दिला। त्यानंतर ईमेल, वेबसाईट यांच्या इथे तुम्हाला एक एंटर द्यायचे, म्हणजे ब्लँक लाईन। कधी कधी कोणी एंटर म्हणतं, कधी कधी कोणी बोलतं की तिथे ब्लँक लाईन सोडा, त्याचा अर्थ एकच असतो की एक एंटर द्यायचे। त्यानंतर हा जावक क्रमांक वगैरे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, एक एंटर द्यायचे। त्यानंतर हा जो ॲड्रेस आहे
प्रति त्याच्यानंतर तुम्हाला एक एंटर द्यायचे. मी इथे लिहिलेलं आहे, तुम्ही लिहायचं नाहीये, लक्षात असू द्या. तिथे तुम्हाला एक एंटर द्यायचे. त्यानंतर इथे विषय वगैरे आणि संदर्भ संपल्यानंतर तुम्हाला एक एंटर द्यायचे. महोदयच्या तिथे तुम्हाला एक एंटर द्यायचे. आणि आपला जिथे जिथे पॅरेग्राफ संपतो तिथे तुम्हाला एक्स्ट्राचा एंटर द्यायचे. पुन्हा एक एंटर. त्यानंतर आपला पॅरेग्राफ इथून चालू होतो, इथे संपतो, पुन्हा मी एक एंटर देणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा नम्र विनंतीच्या तिथे एक एंटर. कळावे तिथे मी एक एंटर. आणि त्याच्यानंतर आपला विश्वासू आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये 2 एंटर, 1 आणि 2. आणि व्यवस्थापक नंतर म्हणजे सोबत म्हणजे तुमचा एन्क्लोजर असतो, तिथे तुम्हाला एक एंटर. ओके, असे आपले एंटर देऊन झालेले आहेत. आता तुम्ही थोडेसे कन्फ्यूज होणार की कुठे कुठे एंटर वगैरे दिले, तर कन्फ्यूज होऊ नका. मी एक तुम्हाला इमेज दाखवते. ह्या इमेजमध्ये याची इंग्लिशचं आहे ॲक्च्युली. हे मी अगोदरही माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे PDF फॉर्ममध्ये, पण हे मी त्याची JPG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देणार आहे. तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या. दोन्ही स्टाईल टाकणार आहे मी, ब्लॉक स्टाईलसुद्धा आणि इंडियन स्टाईलसुद्धा. ओके, तर कन्फ्यूज होऊ नका. आणि दुसरी सोपी पद्धत म्हणजेच काय की तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जो आहे तो रिवाइंड करायचे आणि तुम्ही तो पुन्हा पाहू शकता, पुन्हा जेवढ्या वेळेला पाहिजे तेवढ्या वेळेला. ओके, आता हे आपले एक्स्ट्राचे एंटर देऊन झालेले आहेत. आता आपण काय करूया, सेटिंगला सुरुवात करूया. तर सेटिंगला सुरुवात करत असताना पहिल्यांदा हे ॲड्रेसपासून तर ईमेलपर्यंत हे पूर्ण सिलेक्ट करायचे आणि त्याला काय द्यायचे, सेंटर अलाइनमेंट. ओके, इथे होम टॅबमध्ये पॅरेग्राफ ग्रुपमध्ये इथे दिसते तुम्हाला सेंटर अलाइनमेंट. याला काय घेणार आपण, सेंटरला घेणार. ओके, सेंटरला घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता पुढची सेटिंग, हा जो सुरुवातीची जी काही हेडिंग आहे, जे त्यांनी सांगितलेले आहे की तुम्ही आकर्षक पद्धतीने लिहा वगैरे, मग याला काय करायचे, तर त्याला बोल्ड करायचे. बोल्ड केल्यानंतर याची साईज वाढवायची. हे फक्त 40लाच साईज वाढवायची आहे, 30ला नाही. ओके, मग याची साईज किती वाढवायची, 24. याची साईज किती करायची, 24. बस एकाच ठिकाणी साईज वाढवायची आहे, बाकी कुठेही तुम्हाला साईज वाढवायची नाही आहे. कळलं. त्याच्यानंतर पुढचं जो आहे तो तुमचा ईमेल, त्यानंतर ही जी काही वेबसाईट आहे यांना जे काही आहे ते तुम्हाला डॉटपर्यंत, त्याच्या डॉटपर्यंत तुम्हाला काय करायचे, बोल्ड करायचे. पुन्हा वेबसाईटला सुद्धा मी काय करणार आहे, तर बोल्ड करणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ईमेल आणि हा जावक क्रमांक आहे यांच्यामध्ये एक ब्लँक लाईन आपण सोडलेली आहे, पण त्यांच्यामध्ये एक आपल्याला बॉटम बॉर्डर द्यायची असते. तर बॉटम बॉर्डर तुम्हाला कुठे भेटेल, पॅरेग्राफमध्ये हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे ती बॉटम बॉर्डर भेटून जाते. आता ही बॉटम बॉर्डर इथे आलेली आहे, तर इथे नको आहे मला, इथे मधल्या भागामध्ये पाहिजे. मग मी कर्सर वर घेतला आणि मग पुन्हा मग मी इथे घेतली आणि इथे काय आला तरी बॉटम बॉर्डर. अगोदर दिली तरी चालते, शेवटी दिली तरी चालते. ओके, ही बॉटम बॉर्डर मी घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा आहे जावक क्रमांक. जावक क्रमांक म्हणजे त्याला इंग्लिशमधून रेफरन्स नंबर आणि पुढचा जो आहे दिनांक म्हणजे त्याला डेट म्हटलं जातं. तर त्यांना सुद्धा सेम जावक क्रमांक त्याच्या डॉट्सपर्यंत बोल्ड करायचे. त्यानंतर दिनांक जी आहे ती पण सिलेक्ट करून त्याला काय करायचं आहे, बोल्ड करायचं आहे. ओके, मी इकडनं सिलेक्ट करून घेते, स्पेस नाही आहे. मग त्याच्यामध्ये मी त्याला काय केलं, बोल्ड करून घेतलेली आहे. ओके, त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 टॅब द्यायचे, 1, 2, 3 आणि 4. जास्तीत जास्त 5 टॅब आणि कमीत कमी तुम्ही 4 टॅब जो आहे तो तुम्ही देऊ शकता. ओके, हे मी तसंच ठेवते, लक्षात असू द्या. पुन्हा सांगते, हे तुम्हाला लिहायचं नाही आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो आहे, आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की पत्र मिळणाऱ्याचा पत्ता व पत्रातील परिच्छेद पदशोध म्हणजे इंडियन स्टाईलमध्ये द्यायचे. लक्षात असू द्या, जी स्टाईल पॅरेग्राफला असते, जर पॅरेग्राफला जर इंडियन स्टाईल जर असेल तर ती स्टाईल तुम्हाला विषय आणि संदर्भाला द्यायची. जर पॅरेग्राफला जर ब्लॉक स्टाईल जर असेल, ब्लॉक स्टाईल म्हणजे फक्त एका सरळ रेषेत असते, कुठल्याही प्रकारचं एंटर प्रेस करायचं नसतो, तर ती स्टाईल तुम्हाला काय करायची असते, एंटर नाही, टॅब प्रेस करायचा नसतो, तर मग तुम्हाला ती स्टाईल तुम्हाला विषय आणि संदर्भाला द्यायची असते. ओके, तर मी टॅब वगैरे आपण हळूहळू करूया. तर पहिल्यांदा मग मी विषय आणि त्याचा फुलस्टॉपपर्यंत सिलेक्ट करायचे आणि त्याला काय करायचे, बोल्ड करायचे. पुन्हा संदर्भ जो आहे त्याला पण मी काय करणार आहे, बोल्ड करणार आहे. जर इंडियन स्टाईल जर सांगितली आहे तर त्याला आपण काय करणार, एक
टॅब देणार आहे, संदर्भाला सुद्धा आपण काय करणार आहे, एक टॅब देणार आहे. ही झाली तुमची इंडियन स्टाईल. आणि ब्लॉक स्टाईल जर म्हटलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅब द्यायचा नाहीये. हे एका सरळ रेषेमध्ये लिहायचे. मी तुम्हाला दाखवते एका सरळ रेषेमध्ये कसं. हे बघा, थोडंसं झूम करून दाखवते. याला म्हणतात ते ब्लॉक स्टाईल. हे बघा, हे कसं एका सरळ रेषेमध्ये आहे, कुठल्याही प्रकारचा टॅब दिलेला नाहीये. आणि जी इंडियन स्टाईल आहे ती अशी असते. हे बघा, याच्यामध्ये जे काही आहे ते इंडियन स्टाईलमध्ये. हे मी तुम्हाला करून दाखवेल ॲड्रेसला वगैरे. आता आपण सब्जेक्ट आणि रेफरन्स म्हणजे तो विषय आणि संदर्भ याला आपण एक एक टॅब दिलेला आहे. आणि असंच आपण आता पॅरेग्राफला वगैरे देणार आहोत. ओके. आणि हे मी टाकेल तुमच्यासाठी टेलिग्राम चॅनेलवर, याची JPG टाकेल. त्यानंतरचा पुढचा आहे आपला हा जो पॅरा आहे तो इंडियन स्टाईल द्यायचे. म्हणजे इथे आपल्याला काय द्यायचे, पहिल्या पॅरेग्राफला एक टॅब, पुन्हा दुसऱ्या पॅरेग्राफला एक टॅब, त्यानंतर तिसऱ्या पॅरेग्राफला सुद्धा काय देणार आपण, एक टॅब. त्यानंतरचा जो आहे कळावे याला सुद्धा कंपल्सरी एक टॅब. ओके. त्यानंतर मी जे आहे ते पूर्ण पॅरेग्राफला सिलेक्ट करायचे कळावेपर्यंत, जिथे आपला पॅरेग्राफ संपतो तिथपर्यंत. आणि मग सिलेक्ट केल्यानंतर त्याला काय करायचे, पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जस्टिफाय अलाइनमेंट आहे ती त्याला द्यायची आहे. कळलं. ओके. त्यानंतरचा पुढचा जो आहे तो काय आहे आपला कॉम्प्लिमेंटरी क्लोज, म्हणजेच सन्मानित शेवट. मराठी थोडंसं जरा वेगळं वाटतं. त्यांनी काय सांगितलेलं आहे, उजव्या बाजूला घ्यायचे. जर डाव्या बाजूला जर सांगितलं तर जसाच्या तसाच घ्यायचा आहे. जर उजव्या बाजूला जर सांगितलं तर मग मात्र सेटिंग्स येतात. मग कोणत्या सेटिंग्स येतात तर ह्या दोघांनाही सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर हा जो दिसतो याला म्हणतात ते इंडेंट. हा इंडेंट जो आहे तो सिलेक्ट करायचे खाली, बरोबर. याला शिफ्ट करायचे 3.5. ओके. आणि त्याला जी काही अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके. अशा पद्धतीने तो असा दिसला पाहिजे. कळलं. ओके. ही अशा पद्धतीने आपली सेटिंग झालेली आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं जे काही आहे ते म्हणजे कोणतं, आपला ॲड्रेस. ओके. म्हणजे ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी, पत्र मिळणाऱ्याचा पत्ता. ओके. जसं मी बोलली इथे तुम्हाला लिहायचं नाहीये, मग ते कुठे लिहायचं, इथे मी का लिहिलेलं आहे की जेणेकरून मला सोपं पडावं. ओके. तर मग तो ॲड्रेस आपल्याला कुठे टाईप करायचा आहे, मेलिंगमध्ये जायचे. इथे दिसे सिलेक्टमध्ये आपल्याला क्लिक करायचे आणि टाईप अ न्यू लिस्टवर क्लिक करायचे. टाईप अ न्यू लिस्टवर क्लिक केल्यानंतर इथे जो आहे तो आपल्याला ॲड्रेस टाईप करायचे. आता फर्स्ट नेममध्ये मी टाईप करणार आहे काय, व्यवस्थापक. ओके. इथे मी टाईप करून घेतलेलं आहे. टाईप करताना बघा कसं टाईप केलेलं आहे. जे व्यवस्थापक आहे ते फर्स्ट नेममध्ये, त्यानंतर ॲड्रेस लाईन 1मध्ये हे लिहिलेलं आहे आणि ॲड्रेस लाईन 2मध्ये लिहिलेलं आहे. आणि जर तुम्हाला दुसरी एंट्री घ्यायची असेल तर न्यू एंट्रीवर क्लिक करायची, पुढचं लिहायचं. नंतर हे फर्स्ट नेम, नंतर पटेल सायकल स्टोअर्स आणि हे जे काही ॲड्रेस आहे तो लिहिलेला आहे. ओके. सेव्ह करून घ्यायचे. सेव्ह करून घेतल्यानंतर आता आपल्याला तो इथे घ्यायचा आहे, प्रतीच्या तिथे. अगोदरच मी एक एक्स्ट्राचा एंटर आपण अगोदर दिलेला होता आणि मी जे ॲड्रेसेस लिहिले होते ते मी काढून टाकलेले आहेत. मग तुम्हाला लिहिताना हे असंच लिहायचे आहे. आता आपल्याला इन्सर्ट करायचे, त्याच्या फील्ड आहेत त्या काय करायचे, इन्सर्ट करायचे. इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये जायचे. आपण काय घेतलं होतं अगोदर, फर्स्ट नेम मी इन्सर्ट केला आहे. एंटर द्यायचे, खाली यायचे. पुढची जी फील्ड आहे ती कोणती आहे, ॲड्रेस लाईन 1. पुन्हा एंटर करायचे आणि मग नंतर तिसरी जी फील्ड आहे ती कोणती आहे, ॲड्रेस लाईन 2. आणि एक एक्स्ट्राचा एंटर मात्र इथे द्यायला विसरायचं नाही आहे. ओके. हे दिलेलं आहे, हे असंच दिसतं. नंतर आपण टाईप केलेलं कसं दिसणार हे मी तुम्हाला दाखवते. इंडियन स्टाईल सांगितलेली आहे. मग इंडियन स्टाईल करताना इथे सुरुवातीला आता आपण पहिल्यांदा त्याचा प्रिव्ह्यू पाहू की कसं दिसतं. इथे दिसते ना तुम्हाला प्रिव्ह्यू रिझल्ट, यावर क्लिक करायचे. हे बघा आपण लिहिलेले ॲड्रेस. दुसरा ॲड्रेस बघायचे, नेक्स्टवर क्लिक करायचे. हा तुमचा दुसरा ॲड्रेस. पहिला ॲड्रेस बघायचा, हा पहिला. दुसरा बघायचा, दुसरा. आता याला आपल्याला जे काही आहे ते एंटर द्यायचे. मग एंटर देताना एंटर नाही, टॅब द्यायचे आपल्याला. मग ते टॅब देताना याच्यासमोर जो आहे तो कर्सर ठेवायचे आणि इथे एक टॅब द्यायचे. इथे जो आहे तो 2 टॅब, 1 आणि 2. आणि इथे देताना तुम्हाला 3, 1, 2 आणि 3 अशी जी पायरी बनवायची आहे तुम्हाला. याला म्हणतात ते इंडियन स्टाईल. दाखवते पुन्हा. हे बघा, 1 टॅब, 2 टॅब आणि 3 टॅब. आणि जी ब्लॉक स्टाईल आहे त्यामध्ये कुठेही टॅब द्यायचा नाही आहे. हे बघा इथे दिसतंय, कुठेही टॅब ॲड्रेसला दिलेला नाही आहे. पण मात्र इंडियन स्टाईलमध्ये जे काही आहे ते तुम्हाला मात्र असा टॅब द्यायचा असतो. अशा स्टेप्स बनवायच्या असतात ते.
कळलं? अशा पद्धतीने तुम्हाला हे सेटिंग करायचे आहे. आणि लक्षात असू द्या, सगळं झाल्यानंतर एकदा चेक करायचे की बाबा आपलं बरोबर आहे की नाही आहे. आणि सगळं झाल्यानंतर तुमच्या बिझनेस लेटर असू दे किंवा तुमचा पर्सनल लेटर असू दे 40चा, इंग्लिशचा असू दे किंवा मराठीचा असू दे, फिनिश अँड मर्ज करायला विसरायचं नाही आहे. फिनिश अँड मर्ज एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स ऑल म्हणायचे तिथे आणि ओके करायचे. आता लक्षात असू द्या, इथे कसे 2 माझे तयार झाले. ओके, इथे जसे 2 तयार झालेले आहेत, हे बघा 2-2 ॲड्रेसचे, हे व्यवस्थापक आहे आणि हा काय आहे, मॅनेजर आहे. इथे जसे 2 तयार झाले तसे तुमच्या परीक्षेमध्ये 2 तयार होतील असं नाही आहे. कारण मला माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका मुलाची कमेंट आली होती की मॅडम मी 2दा फिनिश अँड मर्जवर क्लिक केलं, मग माझे मार्क्स वगैरे कट होणार नाही. कट होणारच, थोडेफार तर काही अर्धा किंवा 1 मार्क्स तर कट होईलच, पण तुम्ही असं शो होईल असं तुम्ही गृहीत धरू नका, कारण तो एक्झाम डेमो आहे. एकदाच क्लिक करायची आहे फिनिश अँड मर्ज या ऑप्शनवर आणि मग सबमिटवर क्लिक करायचे. असं तुमच्यासमोर डिस्प्ले होणार नाही आहे. झालं तर वेल अँड गुड, पण नाही झालं तर सारखी सारखी क्लिक करू नका प्लीज, आय रिक्वेस्ट. ओके, समजलं तुम्हाला? आणि मी तुम्हाला बऱ्यापैकी पूर्ण सेटिंग सांगितलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही जर शंका जर असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.